आज अमित शहा, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबर गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये बैठक घेण्याची शक्यता. बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस राहणार गैरहजर. पालकमंत्री वादासह इतर घडामोडींवरती चर्चा होण्याची शक्यता. अमित शहा मालेगावमध्ये सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला लावणार हजेरी. यावेळी भुजबळही व्यासपीठावरती उपस्थित राहतील. दोघांमध्ये काही चर्चा होते का याकडे लक्ष. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नाशिक दौरा. त्र्यंबकेश्वर आणि मालेगावामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहतील. मंत्री उदय सामंतांच्या दौऱ्यात होणारे पक्षप्रवेश तालुका पातळीवरचे. जवळपास 500 ते 600 जण प्रवेश करण्याची शक्यता. यात राजन साळवी किंवा भास्कर जाधव यांचा समावेश नाही. उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला गुंतवणूक आणायला गेले होते की पक्ष फोडायला. ऑपरेशन धनुष्यबाणावरनं शरद पवारांचा सवाल. कोण कोण कधी कुठे जातं याची मी वाट बघतोय. सामंतांच्या दाव्यावरती पवारांची प्रतिक्रिया. पैसा फेको तमाशा देखो हा विचार शिंदेंनी राज्यात आणला. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर आमच्याकडचा गाळ निघून गेलाय, आता हेच तेच शिवसेनेत राहणार. शिंदेंच्या शिवसेनेतील संभाव्य पक्ष प्रवेशावरती राऊतांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आपल्याशी स्वबळाबाबत बोलले, पण टोकाची भूमिका नव्हती. महापालिकेसाठी ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेतावरती शरद पवारांचं भाष्य. उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी. भाजपवरील ठाकरेंच्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं, बावनकुळेंचा सल्ला. आदित्य ठाकरे बालिश, त्यांना अजूनही सरकार कळलेलं नाही. दावोस दौऱ्यावरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर. पर्यटन मंत्री असताना आदित्य ठाकरेंचं केवळ पर्यटन, बावनकुळेंची टोलेबाजी. शिंदे काल मुख्यमंत्री, आज उपमुख्यमंत्री. पुढे ते सुद्धा राहणार नाहीत, कारण तिसरा उपमुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा होणार. संजय राऊतांचं भाकीत. सरपंच देशमुखांच्या हत्येसाठी तलवारीसारखं धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड्स, फायटर, कत्तीचा आणि 41 इंचाच्या गॅस पाईपचा वापर. एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती. भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात धस यांचं निवेदन. हत्येचा तपास एलसीबीकडे देण्याची मागणी. बीड सरपंच हत्या प्रकरण. मकोका कारवाईतील आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या 4 आरोपींची आज ओळख पडेल. परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडनं पोस्ट. महादेव गीते यांनी उपचारादरम्यान बनवलेला व्हिडिओ आव्हाडांकडनं पोस्ट. गीते यांच्यावरती कराडच्या सांगण्यावरनं हल्ला झाल्याचा आरोप. भंडाऱ्याच्या आयुध निर्माण कारखान्यात स्फोट. फॅक्टरीच्या आरके ब्रांच सेक्शनमध्ये स्फोट झाल्याची माहिती. 5 कामगारांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. आजपासून एसटीच्या तिकीट दरामध्ये जवळपास 15% वाढ. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये भाडेवाढीला मंजुरी. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 1 फेब्रुवारीपासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी प्रवासही महागणार. रिक्षा टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी वाढ. 26 रुपये हे किमान रिक्षाचं भाडं, तर टॅक्सीचं किमान भाडं 31 असेल. वांद्रे पोलिसांनी नोंदवला सैफ अली खानचा जबाब. हल्लेखोरानं हात, पाठ आणि मानेवरती चाकूने हल्ला केला. सगळ्यात आधी जहांगीरच्या बेडरूममध्ये हल्लेखोराला पाहिलं. सैफचा जबाब. सैफ अली खानवरती हल्ल्याप्रकरणी आज महत्वपूर्ण सुनावणी. आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाईल. अभिनेता विकी कौशलच्या अभिनीत छावा चित्रपटाच्या टीझरला शिवप्रेमींचा विरोध. टीझरमध्ये संभाजी महाराज आणि येसुबाई नाचत असल्याचं दाखवलंय, त्याला विरोध. छावा चित्रपटात संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवण्यात आलंय, ते चुकीचं. संभाजीराजेंचा चित्रपटातील नृत्याच्या दृश्यावर आक्षेप. सिंधुदुर्गाच्या कुडाळ नगरपंचायतीवरती भाजपचा झेंडा. नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता मांदेकर निवडून आल्या. महाविकास आघाडीच्या अक्षता खटावकर यांच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणूक झाली. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची आज सेना भवनामध्ये बैठक. आगामी निवडणुकांसाठी काल स्वबळाचे संकेत दिल्यानंतर ठाकरे जिल्हाप्रमुखांना काय सूचना करणार याकडे लक्ष. शिंदेंच्या शिवसेनेत आजपासून विविध पदांसाठी मुलाखती. पालिका निवडणुकीच्या तोंडावरती शाखा प्रमुख ते विभाग प्रमुखांपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या केल्या जातील. 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आज दुसऱ्याच दिवशी मुंबईला परतणार. काल निवडक पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरेंची पक्षातील नाराजी, मरगळ आणि संघटना मजबूत करण्यावरती चर्चा. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या स्वागताचे बॅनर्स, पण बॅनरवरती
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो नसल्यामुळे अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. नाशिकच्या मालेगावमध्ये जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदारांसह नायब तहसीलदारांचं निलंबन. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई. मुंबईतल्या राम मंदिर रेल्वे स्टेशन जवळ 20 वर्षीय तरुणीवरती बलात्कार. अज्ञात रिक्षा चालकानं पीडितेवरती हल्ला केल्याचा आरोप. गोरेगाव पूर्वेतील वनराई पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. पालघरच्या सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू. कानात इयरफोन्स असल्यामुळे तरुणीला आवाज ऐकू आला नाही म्हणून धडक. नालासोपाऱ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवरती तोडक कारवाई. आज पुन्हा एकदा 3 इमारतींवरती कारवाई होणार. आतापर्यंत 8 इमारती वसई विरार पालिकेकडनं भुईसपाट. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा. शवविच्छेदन अहवालाच्या आधारित पोलिसांचा अहवाल हायकोर्टाने स्वीकारला. फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली. नागपूरमध्ये पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यात 2 अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. दिरंगाई करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचं आश्वासन. पुण्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण वाढले. रुग्णांचा आकडा 59 वरून 67. 13 जण व्हेंटिलेटरवरती. 85 पथकं सर्वेक्षण आणि जनजागृतीसाठी तैनात. नागपूरच्या जामठा स्टेडियमजवळ एलपीजी गॅसच्या टँकरचा अपघात. 18 मेट्रिक टन एलपीजी असलेला बुलेट टँकर ट्रकच्या खाली क्रेनच्या सहाय्याने खाली पडलेल्या टँकरला सरळ करण्यात आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.